ओम नमः शिवाय राहुल नाथाय नमः. ओम नमः शिवाय राहुल नाथाय नमः. ओम नमः शिवाय अण्णा नाथाय नमः. ओम नमः शिवाय गुरुकाका नाथाय नमः. बाईमा, तुम्ही जिथे असाल तिथे तुम्हाला आम्हा सर्वांचा साष्टांग नमस्कार. राहुल महाराजांच्या आशीर्वादाने आणि अण्णा महाराजांच्या मार्गदर्शनाखाली आमचा कार्यक्रम तयार झालेला आहे. त्याचं नाव आहे राहुल गीतमाला. आता आम्ही तो सादर करीत आहोत. आज आपण जमलो आहोत अण्णांचा 5वा पुण्यतिथी उत्सव साजरा करायला. आणि या कार्यक्रमाची सुरुवात आपण ध्यान मंत्राने करणार आहोत. शक्ति ध्यानरूपं तं वन्देऽहं विनायकं भक्तानुग्रहकृपासिन्धु कुरुते आत्मोद्धारकं श्वासे श्वासे तव स्मरणं तं वन्देऽहं विनायकं तं वन्देऽहं विनायकं तं वन्देऽहं विनायकम्. आपली गुरुमाऊली अण्णा माऊली यांनी राहुल महाराजांची जयंती किंवा पुण्यतिथी किती उत्साहाने साजरी करून घेतलेली आहे. आपणही आपल्या बाजूने प्रयत्न करायचा आहे. तर आम्ही पहिल्या गीताला आमच्या सुरुवात करतोय, पण त्याआधी राहुल महाराजांसाठी 2 वाक्य सांगते. राहुल बाबा हे ऐसे गुरु, राहुल बाबा हे ऐसे गुरु, कलियुगी अवतरले जणू दत्त गुरु. गुरु हे दत्ताचाच अवतार आहे. आणि दत्त महाराजांनी सांगितलंय की जोपर्यंत मानवाला म्हणजे मनुष्याला मार्गदर्शनाची गरज आहे तिथे मी दत्त म्हणून उभा राहणार आहे. आपण बघितलं तर प्रत्येक कालावधीत वेगवेगळे गुरु होऊन गेले म्हणण्यापेक्षा आले, कारण ते आहे फक्त ते निर्गुण रूपात आहे. बघा, राहुल बाबा हे ऐसे गुरु, कलियुगी अवतरले जणू दत्त गुरु, करण्या भक्तजनांचा उद्धार, अवतार घेतसे स्वयं प्रभू. म्हणजे राहुल बाबा आपण काय म्हणतो, गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिगुणांपासून दत्तगुरु. तर राहुल बाबांसाठी अण्णांनी तर पूर्ण हयातीत राहुल बाबांची महती गायलेली आहे. आणि त्यानुसार आपणही राहुल बाबांचंच गाणं गाणार आहोत. आणि ते गात आहेत कौस्तुभ गावडे. राहुल महाराज ओंकारी भरण.
रे माता लढे वाळ ते महाराज ओंकारी दिसले हो ते महाराज ओंकारी दिसले रावणात अवतारातून दत्त गुरु दिसले रावणात अवतारातून दत्त गुरु दिसले हरि ओम 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 रावचरणी वसले नित्य सप्तसूर हरिना रावचरणी 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 वसले नित्य सप्तसूर हरिना ब्रह्मानंदे ज्ञानचे लागे ब्रह्मानंदे ज्ञानचे लागे मंगलमय धून ब्रह्मानंदे ज्ञानचे लागे मंगलमय धून भक्तांच्या हाकेने ते धावत आले भक्तांच्या हाकेने ते धावत आले रावणात अवतारातून दत्त गुरु दिसले रावणात अवतारातून दत्त गुरु दिसले हरि ओम 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 विश्वरूप झाला योगी विश्वरूप झाला योगी देहरूपातून विश्वरूप झाला योगी आ विश्वरूप झाला योगी विश्वरूप झाला योगी देहरूपातून असे थोर रावळ बाबा असे थोर रावळ बाबा भक्तांचे जीवन असे थोर रावळ बाबा भक्तांचे जीवन गजराने स्वामींच्या त्रिभुवन दुमदुमले गजराने स्वामींच्या गजराने स्वामींच्या गजराने स्वामींच्या गजराने स्वामींच्या त्रिभुवन दुमदुमले रावणात अवतारातून दत्त गुरु दिसले रावणात अवतारातून दत्त गुरु दिसले हरि ओम 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 रावळ महाराज रावळ महाराज रावळ महाराज ओंकारी भरले हो रावळ महाराज ओंकारी भरले रावणात अवतारातून दत्त गुरु दिसले रावणात अवतारातून दत्त गुरु दिसले हरि ओम 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 हरि ओम
विश्वरूप झाला योगी देहरूपातून. मी मगाशी म्हटलं तसं की देह सोडून दिलेला आहे, पण ते आपल्या आजूबाजूला विश्वरूप म्हणजे आपल्या विश्वात ते भरलेले. पुढचं गीत हे आम्ही सादर करतोय, हे आहे सदा सर्वदा अण्णा तुमचे नाम मुखात. हे जे गीत आहे लिहिलं आहे निहारिका पांगे यांनी. मी नेहमी सांगते, म्हणजे आमच्या कार्यक्रमात मी नेहमीच सांगते की नामस्मरण हा सर्वात सोपा असा भक्तीचा मार्ग असतो. आणि का बरं? तर याला तुम्हाला काही लागत नाही, नुसतं नाम घ्यायचं आहे. ज्ञानेश्वर माऊलीने पण ते सांगितलं, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. कोणतंही काम करत असताना तुम्ही हरीची आठवण करू शकता. तर इथे तर भक्त सांगतोय की बाबा, म्हणजे गुरुलाच सांगतोय की तूच आमच्याकडून हे नामस्मरण करून घे. रसनेस लागो तुमच्या नामाचा छंद, हा छंद तूच आम्हाला लावून दे. सादर करीत आहे सुजाता पाटील. सदा सर्वदा अण्णा तुमचे नाम मुखात, सदा सर्वदा अण्णा तुमचे नाम मुखात. तुमचे रूप डोळ्यात, तुमचे रूप डोळ्यात. रसनेस
शंकर भगवान शंकरावर तर जास्तच आहे. एक ब्रह्मानंद स्वामी होते आणि त्यांनी खूप सुंदर असं भजन लिहिलेलं आहे आणि ते इतक्या वेगवेगळ्या चालीतून गायलं गेलेलं आहे. तर आता मी ते सादर करणार आहोत. सुभाष सैतावळेकर सादर करते शंकर तेरी जटा में. शंकर तेरी जटा में बहती है गंगाधारा. शंकर तेरी जटा में बहती है गंगाधारा. शंकर तेरी जटा में, शंकर तेरी जटा में बहती है गंगाधारा. शंकर तेरी जटा में बहती है गंगाधारा. काली घटा के अंदर, काली घटा के अंदर जिमदामिनी उतारा. शंकर तेरी जटा में बहती है गंगाधारा. शंकर तेरी जटा में. गलमुंड माल राजे दशभाल में विराजे. गलमुंड माल राजे दशभाल में विराजे. डमरू निनाद बाजे, डमरू निनाद बाजे. कर में त्रिशूल धारा. शंकर तेरी जटा में बहती है गंगाधारा. शंकर तेरी जटा में. कटिबंध नाग फाती. द्रुपदी न तेज राशि कटिबंध नाग फाती. गिरिजा है संग दासी, गिरिजा है संग दासी. सब विश्व के आधारा. शंकर तेरी जटा में बहती है गंगाधारा. शंकर तेरी जटा में बहती है गंगाधारा. शंकर तेरी जटा में. मृग चर्म वतन धारी रुषराज पर सवारी. मृग चर्म वतन धारी रुषराज पर सवारी. निज भक्त दुख हारी, निज भक्त दुख हारी. कैलाश में विहारा. शंकर तेरी जटा में बहती है गंगाधारा. शंकर तेरी जटा में. शिव नाम जो उचारे सब पाप दोष टारे. शिव नाम जो उचारे सब पाप दोष टारे. ब्रह्मानंद ना बितारे, ब्रह्मानंद ना बितारे. भव सिंधु पार तारा. शंकर तेरी जटा में बहती है गंगाधारा. शंकर तेरी जटा में, शंकर तेरी जटा में बहती है गंगाधारा. भोले तेरी जटा में बहती है गंगाधारा. काली घटा के अंदर, काली घटा के अंदर जिमदामिनी उजारा. शंकर तेरी जटा में, शंकर तेरी जटा में बहती है गंगाधारा. भोले तेरी जटा में
बहती है गंगधारा शंकर तेरी जटा में, शंकर तेरी जटा में, शंकर तेरी जटा में। खूप छान. बघा ना, म्हणजे हे गाणं असं लिहिलंय ना की आपल्या समोर भगवान शंकरच उभे राहतात. एका हातात डमरू आहे, एका हातात त्रिशूळ आहे आणि शिवाय मग सापाचं माळ सारखं किंवा भालने म्हणजे वरती डोक्यावरती चंद्र आहे असं. आता हे जे भगवान शंकर यांचं रूप आहे जे आपल्या डोळ्यासमोर कायम आहे, असंच हे सुंदर रूप पण ते प्रसंगी हेच एकदम रुद्र रूप धारण सुद्धा करू शकतात. आणि एकच म्हणजे भक्तासाठी आपले सद्गुरू किती धावत असतात याचं एकच उदाहरण सांगते मी. अनुभूती म्हणायला पाहिजे त्याला. तर जेव्हा राजन परुळेकर हे एका मोठ्या ॲक्सिडेंटमध्ये अडकलेले असतात, म्हणजे जीवन मरणाचा प्रश्न असतो, अशा वेळेला अण्णा शंभूच्या रूपात म्हणजे शंकराच्या रूपात प्रकटतात आणि त्रिशूळ टेकून ती ST बस जी आहे ती थांबवतात की जेणेकरून ते राजन परुळेकडे सुखरूप बाहेर आले. म्हणजे वेळ प्रसंगी अण्णांनी शंकराचं रूप धारण केलेलं आहे. बोलूया पुढच्या गाण्याकडे. गुरुनामाची ओढ. दिगंबरा दिगंबरा राऊळ बाबा दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा राऊळ बाबा दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा राऊळ बाबा दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा राऊळ बाबा दिगंबरा. गुरुनामाची ओढ राऊळ नामाची ओढ, गुरुनामाची ओढ राऊळ नामाची ओढ. गुरुनामचा आज झाला, गुरुनामचा आज झाला दत्ताचा प्रसाद. गुरुनामाची ओढ राऊळ नामाची ओढ. मूर्ती मनोहर राऊळनाथांची मनी भरून घेऊ. मूर्ती मनोहर राऊळनाथांची मनी भरून घेऊ. सेवा करुणी गुरुचरणांची जन्म मरण चुकवू. सेवा करुणी गुरुचरणांची जन्म मरण चुकवू. दाही दिशातून गुरुरायांची, दाही दिशातून गुरुरायांची येई गोड अशी साद. गुरुनामाची ओढ राऊळ नामाची ओढ. नामप्रसादा सेवून आम्ही दत्त स्वरूप पाहिले. नामप्रसादा सेवून आम्ही दत्त स्वरूप पाहिले. राऊळ बाबांच्या चरणापाशी जन्मच हे
तेंडुलकर काका हे स्वतः तर भजन म्हणण्यात पटाईत होतेच, पण त्याच्या पुढची पिढी आणि ही आता त्यांच्याही पुढची पिढी असं मुक्ता सादर करीत आहे वर्णाभीती जोडी. हॅलो. मोबाईल बघून नाही गाते ती पाठ आहे, पूर्ण गाणं पाठ आहे. याच्यासाठी सगळ्यांनी वा 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 वा. आणि कुणाचे जोडवी द्यायचे तर आपल्या सद्गुरूंची. अण्णांनी पूर्ण राऊबाबांचीच महती गायली. आपण राऊबाबांच्या कितीतरी गोष्टी अण्णांकडूनच ऐकल्या. आता आपली वेळ आहे, आपण आपल्या गुरूंची म्हणजे अण्णा माऊलींची महती सांगायला पाहिजे. अर्थात राऊळ बाबा आणि अण्णा बाबा हे काही वेगळे नाहीतच, पण तरीही असं होतं ना, आपण म्हणतो राऊळ बाबा किंवा अण्णा माऊली, तर ते त्याच्यासाठीच मी असं म्हणाले. बरं, दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपले अण्णा हे आपल्याबरोबर आताही आहेत, पण जेव्हा ते शरीर रूपात देह रूपात होते तेव्हा ते आपल्याशी बोलायचे, मस्ती
गडबड म्हणजे खूप गोष्टी सांगण्या वगैरे असं सगळं चालायचं. म्हणजे असं वाटायचं की ते आपल्यासारखेच आहे, पण तसं नसतं. सद्गुरूची ताकद काय आहे हे जेव्हा आपण वेगवेगळे अनुभव इतरांचे ऐकतो तेव्हाच आपल्याला समजतं. एक छोटासा किस्सा सांगते. दुबईमध्ये वर्षा चौगुले नावाची मुलगी होती, नोकरी करत होती आणि तिच्याबरोबर 2-3 मुली होत्या. त्या ज्या घरात राहायच्या त्या घरात तिला रात्री झोपायलाच व्हायचं नाही, कारण सतत वेगवेगळे आवाज यायचे किंवा अशा सावल्या दिसायच्या आणि त्याच्यामुळे तिला रात्री झोपच यायची नाही आणि त्याचा परिणाम तिच्या आरोग्यावर होत होता. एकदा ती सहज गुरुवारी ओळखीच्यांकडे आरतीसाठी म्हणून गेलेली असते. तर तेव्हा तिथे तिला एक पुस्तक मिळतं ज्याच्यावर आपल्या अण्णांचा फोटो होता. तर तिला इच्छा होते की हे आपण वाचावं, म्हणून ती ते घरी घेऊन येते आणि ठेवते. ती जिथे झोपायची त्याच्या बाजूलाच उशाच्या बाजूलाच तिने ते वाचता ठेवलं आणि त्या रात्री तिला पूर्ण शांतपणे झोप आली. म्हणजे ही नुसतं फोटो ठेवले म्हणजे पुस्तक ठेवलेलं प्रतिमेत एवढी ताकद आहे. म्हणजे मग अण्णांची ताकद आपण तर साधी लोक. अण्णा माऊलीवरच पुढील गाणं सादर होतं. लिहिलं आहे सुभाषने आणि चाल पण त्याचीच आहे. कुठे जाऊ मी, कुठे पाहू मी, सर्व दूर अंधार अंधार अंधार. काय करू कसा राहू मी, सांग मला अण्णाई 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 अण्णाई. अण्णा 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 अण्णा. तुझ्या कुशीत होती ममता, तुझ्या कुशीत होती ममता, तुझ्या छायेत होता विसावा, तुझ्या छायेत होता विसावा. छत्र उडाले भिंती मोकळ्या, छत्र उडाले भिंती मोकळ्या. कसा राहू अण्णाई आई, कसा राहू अण्णाई. अण्णा 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 अण्णा. सोडून गेलीस देवादारी, सोडून गेलीस देवादारी. वाटेवरती एकटाच मी, वाटेवरती एकटाच मी. कुठे जाऊ मी, काय करू मी, कुठे जाऊ मी, काय करू मी. दिशा दाव अण्णाई आई, दाटच्या दाव आई आई. आठवण तुझी येई अण्णा 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 अण्णा.
कशी समज मी घालू मनाला कसा पाहू तुला अण्णाई सांग मला आई कसा पाहू तुला अण्णाई सांग मला आई अण्णा 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 तुझले करू वाट तुझी पाही तुझले करू वाट तुझी पाही मन माझे तुझ्या बिना न राही मन माझे तुझ्या बिना न राही धावत ये आई ले करू वाट तुझी पाही धावत ये आई ले करू वाट तुझी पाही माया कर आई जवळी घे मला आई माया कर आई जवळी घे मला आई अण्णा 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 काही गीतं अशी असतात ना की जी आपल्याला भावुक करून सोडतात. या पुढचं जे गीत आहे जरा वातावरण बदल करतोय.